नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 7 सप्टेंबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपण बघतो की सायली जस्ट अंघोळ करून बाहेर आलेली असते. ती रेडी होत असते. तेवढ्यात तिला दिसतं की आरशाजवळ फुलांचा एक बुके असतो आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं की माझ्या सर्वात आवडत्या व्यक्तीसाठी ही खास फुलं. तिच्या लक्षात येतं की हे अर्जुनने ठेवलंय आणि ती खूप खुश होऊन जाते. म्हणते, "आज काय झालंय ह्यांना? फुलं-बिलं ठेवलीयेत. काही स्पेशल आहे का?" नंतर आपण बघतो की महिपत त्याच्या गुंडांना पैसे देत असतो. एवढे पैसे बघितल्यावर गुंड लगेच खुश होतात. महिपत म्हणतो की हे पैसे तुम्हाला काम होण्याआधीच दिलेले आहेत. पण काम जर झालं नाही तर तुमचे दात पाडून तुमच्या छतावर टाकेन. तर ते गुंड म्हणतात, "काम तर सोपं आहे, फक्त त्या बहिणीचा पाठलाग करायचे." त्यावर महिपत म्हणतो की ती कोण साधीसुधी मुलगी नाहीये, अर्जुन सुभेदारची बहीण आहे. इकडे आपण बघतो की सायली जस्ट खाली आलेली असते. ती पटकन नाश्त्याच्या तयारीला लागायला जाते. पण प्रतापराव तिला थांबवतात. तिला म्हणतात, "सायली, आज जरा इथेच बस तू." तेवढ्यात विमल चहात घेऊन येते सायलीसाठी आणि त्यात फुलांची सजावट केलेली असते. त्यावर सायली म्हणते, "हे सगळं काय चालू आहे? सकाळी पण मला फुलं मिळाली आणि आता सुद्धा परत फुलं आहेत." तेवढ्यात आपण बघतो की अस्मिता तिच्या घरातून निघालेली असते. ऑटो बघत असते ती. तेवढ्यात तिला मेसेज येतो की आज सायली डे साजरा करायचा आहे. लवकर घरी ये. ती खूप एक्सायटेड होते आणि पटकन रिक्षा घेऊन निघते. इकडे आपण बघतो की सायली चहा घ्यायला जाते. तेव्हा सायली सगळ्यांना म्हणते की हे काय चालू आहे? ती खूप सरप्राईज झालेली असते. त्यावेळी कल्पना म्हणते की सायली, आजचा दिवस खास तुझ्यासाठी आहे. आज आम्ही सायली डे साजरा करणार आहोत. आजपासून दिवसभर आम्ही जे काही करू ते सगळं तुझ्यासाठी असणार आहे, तुझ्या आवडीचं. हे ऐकून सायली खूप खुश होते. पण तिचं लक्ष ह्या गोष्टीकडे जातं की सगळे चहा घेत असतात. पण सगळ्यांना ॲक्चुअली कॉफी हवी असते सकाळ-सकाळी. ती आश्चर्यचकित होते. ती कल्पनाला म्हणते की "आई, तुम्ही तर सगळे कॉफी पिणारी माणसं आहात. पण मला आता घेऊन तुम्ही चहा का घेताय?" त्यावर कल्पना म्हणते की "सायली, तू पण आमच्यासाठी नावडत्या गोष्टी करतेसच ना, आमच्यासाठी बनवतेसच ना. तुला बऱ्याच गोष्टी आवडत नाहीत त्या खातेस सुद्धा. मग आज आम्ही एकच दिवस असं करणार आहोत." सायलीला हे ऐकून फार आनंद होतो. इकडे आपण बघतो की ते गुंड अस्मिताचा खूप वेळ पाठलाग करत असतात. तिला ऑटो काही गेला मिळत नसते, मग ती चालतच येते. नंतर थोड्या वेळाने अस्मिताच्या लक्षात येतं की काही लोक तिच्या मागे येत आहेत. की हे बघून खूप घाबरते. इकडे आपण बघतो की सायली खूप खुश होऊन चहा प्यायला सुरुवात करते आणि मग तिच्या एक गोष्ट लक्षात येते की तिला बशीतून चहा प्यायला खूप आवडतो. मग ती सगळ्यांना दाखवते की तुम्ही पण आहे ना बशीतून चहा पिऊन बघा आज एक दिवस, तुम्हाला पण आवडेल. मग सगळे चहा बशीतून प्यायला सुरुवात करतात. सगळ्यांना फार गंमत वाटते. इकडे अस्मिताच्या लक्षात येतं की 2 गुंड खरंच तिचा पाठलाग करतात. हे बघून ती खूप घाबरते आणि फास्ट फास्ट चालायला सुरुवात करते. पण तोपर्यंत ते गुंड तिच्या जवळ आलेले असतात. मग अस्मिता धावत सुटते. इकडे आपण बघतो की सायली आणि सगळ्यांचा चहा पिऊन झालेला असतो. मग प्रतापराव एक टेबल घेतात आणि अर्जुन त्याच्यावरती एक झाकलेलं ताट घेऊन येतो. त्या ताटामध्ये मोगऱ्याची आणि चमेलीची फुलं असतात आणि गजरे असतात. सायलीला ही सर्वात आवडती फुलं आहेत. सायली ती फुलं बघून खूप खुश होते आणि कल्पना म्हणते, "हे बघ, आता आमच्या प्लॅनचा दुसरा पार्ट. तुला सर्वात आवडणारी फुलं तुझ्या समोर आहेत. तुला आवडतात ना? माळ तू डोक्यात." इकडे आपण बघतो की अस्मिता त्या गुंडांना हुलकावणी देण्यासाठी चालता चालता वाटेत एका कॉर्नरला लपून राहते. मग ते गुंड अस्मिताला शोधत राहतात. पुढे आपण बघतो की सायली मनात म्हणते की एवढे सगळे गजरे मी एकटीने काय करणार. मग ती म्हणते, हा गजरा अस्मिता ताईसाठी. अस्मिता ताई जरी केस मोकळे ठेवत असल्या तरी सुद्धा त्यांच्या केसावर हा गजरा खूप छान दिसे. आणि मग ती एक एक गजरा कल्पना आणि विमलला देते. आणि मग एक गजरा घेते आणि म्हणते अर्जुनला, हा गजरा माळा.
अर्जुनला तर गंमत वाटते. अर्जुन म्हणतो, "मी कुठे गजरा केसात माळणार?" आणि हसायला लागतो. "नाही, नाही, नाही, मला नको, तूच माळ हां." पण एक गोष्ट अर्जुनच्या लक्षात येत नाही, की सायली म्हणते, की त्याने तिच्या केसात गजरा माळावा. मग कल्पना म्हणते, "अर्जुन, जर तुला असं वाटत असेल, की आज सायली डे साजरा करावा, तर ही सायलीची रिक्वेस्ट तू मान. तू तिच्या केसात गजरा माळून ठेव, म्हणजे तिला आवडेल ते." प्रतापराव देखील म्हणतात, "अरे, बायकोची आज्ञा पाळावी, माळ तिच्या केसात गजरा." हे सगळं चालू असताना आपण बघतो, की अस्मिता कावरी-बावरी होत सुभेदारांच्या दारात पोचते. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात, की सुमन नागराजचा पाठलाग करत एका बंगल्याजवळ येऊन पोचते. तिला दिसतं, की नागराज त्या बंगल्याच्या आत गेलाय. तिथून एक माणूस जात असतो. त्याला सुमन लगेच विचारते, की हा बंगला कोणाचा आहे? तेव्हा तो माणूस म्हणतो, हा महिपत चिकरेचा बंगला आहे. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.